महाराष्ट्राच्या भूमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत होते। आज आपण आलेलो आहोत भीमा कोरेगाव शौर्य भूमीवरती। या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर आरोग्य सभा आयोजित केली होती। बघूया आपण या रक्तदान शिबिराला भेट देऊया, जाणून घेऊया जिल्हाध्यक्ष या शिबिराविषयी। आंबेडकर गटाचे अध्यक्ष सन्माननीय सचिन साहेब सर सर, दरवर्षी आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ आंबेडकर गटातर्फे जो हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला जातो, रक्तदान शिबिर असो, भोजन शिबिर असो आणि आपल्या पूर्ण जिल्ह्याचे या ठिकाणी कार्यक्रम असतील, तर अजून तुम्ही यामध्ये काय काय उपक्रम आपल्या आंदोलनासाठी वापरता? आज आपण 1 जानेवारी 2025 शौर्य दिन 500 शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी आपण इथे महाआरोग्य शिबिर व महारक्तदान शिबिर असे उपक्रम आपण आदरणीय दीपक भाऊ निकाळजे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये घेतलेले आहे। सर, दरवर्षी प्रशासन विविध सुविधा वापरतं आणि शौर्य दिन वापरतो, यावर्षी तुम्हाला काय याच्यामध्ये वाटतंय का सुविधा? तसं बघायला गेलं तर शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना इथं पाणी म्हणा, पोलीस प्रोटेक्शन म्हणा चांगल्या प्रकारे देत असतात आणि इथून पुढे त्यांनी अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने पोलीस प्रोटेक्शन देऊन आणि भीमसैनिक जे मानवंदना देण्यासाठी येत असतात त्यांच्यासाठी सुखसुविधा पुरवतात। हे आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्यांना मागणी आहे। असं सर, दरवर्षी आपला भीमसैनिक या ठिकाणी येतो आणि आपल्या नवीन वर्ष सुरुवात सूर्य स्तंभाला मानवंदना करतो, तर यावेळेस आपल्या महारक्तदान शिबिराला कसा प्रतिसाद मिळाला? आपल्या भीमसैनिकाचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे। आज गेले आपण 4 ते 5 वर्ष झाले आपण दरवर्षी 1 जानेवारीला रक्तदान शिबिर व अन्नदान शिबिर व आरोग्य शिबिर हे घेत असतो आणि चांगल्या पद्धतीने भीमसैनिक या रक्तदान शिबिराला व आरोग्य शिबिराला प्रतिसाद देतात। या शौर्य दिनाच्या दिनी तुम्ही आपल्या समाज बांधवांना आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ आंबेडकर वतीने काय संदेश देतात? आमचं एकच सांगणं आहे की आज आपण बघतोय की ठिकठिकाणी जातीवाद पसरलेला आहे आणि आपले माते भडकवण्याचं कार्य काही जातीवादी लोक करत आहेत। आणि सर्व भीमसैनिकांना एकच सांगू इच्छितो की ह्या लोकांच्या कुठल्याही अफवाला किंवा कोणत्याही गोष्टीला बळी न पडता आपण कायद्याच्या संरक्षण मार्गाने लढा दिला पाहिजे आणि वेळ पडेल तिथे आपले शस्त्रही उपासले पाहिजे। त्या पद्धतीने भीमसैनिकांनी लढा दिला। या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ आंबेडकर गटाचे महाराष्ट्र राज्याचे संघटक कैलास भाऊ जोगदंड या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधू। सर, जय भीम। जय भीम। आपलं नाव? कैलास भाऊ जोगदंड। सर, आज जो शौर्य दिनाच्या निमित्तानं आपल्या पार्टीला भव्य दिव्य महारक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आणि तिथं भीमावाल्यांनी तुम्हाला उदंड असा प्रतिसाद दिला, तर तुम्ही या दिनाच्या निमित्तानं आपल्या समाजाला काय संदेश देता? रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आम्ही गेल्या 3 वर्षे हा उपक्रम राबवत आहोत। या उपक्रम राबवत असताना आम्हाला असं वाटतं की ज्या 500 शूरवीरांनी जर रक्त सांडवलं आहे त्या माध्यमातून 500 शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी आपण हा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करत आहोत। त्या 500 शूरांनी रक्तची आहुती दिली, त्यांनी 500 शूरांनी 28,000 सैन्याचा नेस्ताभाव करून त्यांनी रक्ताची आहुती दिली। त्याच माध्यमातून रक्त आपल्या कुणासाठी जरी उपयोगी गेले, कुणाच्या एखाद्या अर्जंट रक्त लागतं त्या आपल्या रक्तातून रक्त लोकांना उपलब्ध होईल म्हणून आम्ही हा कार्यक्रम राबवतो आणि आम्हाला त्या कार्यक्रमाचा आनंद वाटतो, म्हणून आम्हाला हा कार्यक्रम आम्ही राबवतो। यानंतर आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय दादासाहेबजी पवार साहेब यांच्याशी संवाद साधूया। सर, जय भीम। जय भीम। सर, दरवर्षी आपल्या RPI गटातर्फे या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर तसेच भोजनदान शिबिर आयोजित केलं जातं आणि दरवर्षी या सेवा तुम्ही येणाऱ्या भारतातून येणाऱ्या अनुयायांना पुरवता, तर यातून जो मेसेज तुम्हाला द्यायचा असतो, तर यातून तुम्हाला पार्टीला काय समाधान मिळतं? एकंदरच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ही पार्टी, या पार्टीचे अध्यक्ष आजपर्यंत भरपूर जण झाले, कुणी मंत्री झाले, कुणी खासदार झाले, आमदार झाले।
परंतु खऱ्या अर्थानं जे या पार्टीशी एकनिष्ठ राहिले त्यांनी आता जातीवादी पक्षाची हातमिळवणी केलेली आहे. आणि आज जसे दीपक भाऊ राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि मग दीपक भाऊच्या नेतृत्वामध्ये दीपक भाऊची स्वतःची सामाजिक संघटना, समाजकारण 80% आणि 20% राजकारण ह्या ध्येयधोरणावरती रिपब्लिकन पक्ष चालतो. आणि त्यामुळं समाजकारण करणं यासाठी पार्टीचा पहिला अजेंडा आहे आणि त्याचं आम्हाला समाधान आहे. या पुढील काळामध्ये आपल्या पार्टीकडून भीमा अनुयायांसाठी अजून काही सुविधा तुम्ही याच्यामध्ये वाढवणार आहात? नाही, निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आता जसं आपण पाहतो 5 वर्ष झालं, 5 वर्षामध्ये मूर्तिमंत रूप येते. पूर्वी आमचा पलीकडच्या बाजूला पेंडोल असायचा, आज आपण जवळ इथं आलेलो आहे. आणि कामं आता जे जिल्हाध्यक्ष आहेत आमचे सचिनभाऊ खरात यांच्या अधिपत्याखाली नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये म्हणजे आज हा जिल्हा कर्मभूमी त्या कर्मभूमीत अत्यंत चांगल्या रीतीने काम सुरू आहे. आणि निश्चितच यानंतर आम्ही गेल्या वेळेस संविधान वाटप केलं, यावेळेस तंबवण एक विचाराची देवाणघेवाण ही सातत्याने होत आहे. या ठिकाणी आपले जिल्हाध्यक्ष असतील सचिनभाऊ खरात, उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड या पुणे जिल्ह्यामध्ये ते सतत कार्य करत असतात. गोरगरिबांसाठी जिथं पाहिजे त्यांना अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असतात. तर यांना तुम्हाला तुमचं पाठबळ कसं आहे चळवळीच्या बाबतीत? आज जर पाहायला गेलं तर आता आपण पाहतोय की 2024 केंद्रात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता ही जातीवादी लोकांची आहे. आणि जातीवादी लोकांची खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आपण पाहतोय की कालच्या संसदेमध्ये ज्याच्या पोटात त्याच्या ओठात आलेलं आहे. त्यामुळं त्यांना बाबासाहेबांच्याबद्दल फार मोठा तिरस्कार आहे. त्यामुळं आमचे जे कार्यकर्ते आहेत ते भारतात लढतात आणि अशा लढणाऱ्या कार्यकर्त्यांना सातत्यानं संविधानाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरापासून ते आम्ही जिल्हा लेवल राज्य लेवलचे कार्यकर्ते सातत्यानं आम्ही त्यांच्याबरोबर आहे. एक आता विचाराची लढावी लागणार आहे. कारण आपल्यातलेच डिव्हिजन आपल्यातले जे काही गद्दार आहेत ते आज दुसऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. आपण पाहतोय की जातीवादाच्या मांडीला मांडी लावून जेव्हा आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की गोळवणकरांच्या नादी लागू नका आणि या संघाच्या नादी लागू नका, पण संघाचे चेअरमॅनचे नाही तर 50 पैशाचे मेंबर काही जातीवादी आपल्यातलेच मी जातीवादी गती झाली होती. आणि जो दलित आहे स्वतःला दलित म्हणतोय, ज्यांनी स्वतःला जवानीपासून ते म्हातारपणापर्यंत एक आंबेडकरीवादी सांगितलं, तेच आता आंबेडकरांचे विचार विकायला निघालेले आहेत. आणि अशा मानवी प्रवृत्ती लोकांपासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे, तरच आंबेडकरी विचार वाचणार आहे. कारण हे लोक जे आता मगाशीच म्हणलं तुम्हाला ज्यांच्या पोटात एक आहे त्याच्या ओठात एक आहे. जसं त्या अमित शहा बोलले की आंबेडकर म्हणजे काय फॅशन आहे का? फॅशन नाही तर ते आमचे पॉशन आहे, म्हणजेच आमचं ते ताकद आहे, आमचा आवाज तेच आहे, आमचा श्वास तेच आहे. आणि त्यामुळं आंबेडकर आता जाता तर तुम्ही म्हणतात तर की हे सुविधा वगैरे हे सगळं नकली कारभार करणार आहे. कारण त्यांना माहिती आहे की नुसतं आंबेडकरांच्याबद्दल एक शब्द बोलला तर देश पेटून उठला नाही. आणि त्यामुळं आता आंबेडकरांच्या बाबतीत सावध राहिलं पाहिजे. नाहीतर त्यांना आजपर्यंत वाटत होतं की आम्हाला आंबेडकर म्हणजे आम्हाला कुणी हलवू शकत नाही, पण त्यांना माहिती आहे एक आंबेडकर काहीही करू शकतात. जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर हे फार घातक आहे क्षेत्र आहे. आणि त्यामुळे त्यांनी ओळखले, म्हणून ते पुढं करून आंबेडकरी अनुयायाला खुश करण्याचं नाटक करतात. परंतु आंबेडकरी अनुयायी खुश होणार नाहीत. त्यांना खरा आंबेडकरीवादी माणूस कोण आहे ते माहिती आहे. आणि खरे आंबेडकरीवाद्यांच्या बरोबर जनता निश्चित येईल. सर, दरवर्षी भीमा अनुयायी विजयस्तंभाला मानवंदन देऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करतात. आणि आपण जो आपल्या रिपब्लिकन पार्टी ए गटातर्फे जो भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे, तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज तुम्ही आपल्या समाजाला काय संदेश देता? आज आपण या कार्यक्रमात आपण जे रक्तदान शिबिर केलं त्या रक्तदान शिबिरामध्ये आपण साधारणपणे एक संकल्पना म्हणून आपण जो स्तंभ ठेवलेला आहे, त्या स्तंभ हा आपल्या 1811 त्या सुरांचा पूर्वजांचा त्यांनी पूर्वजांनी दिलेल्या आहुतीचा जे इथं येऊन जी प्रेरणा घेऊन जात आहे ती प्रेरणा घरी जाऊन विसरता कामा नये. स्तंभ पाहिला की पुन्हा ऊर्जा आली पाहिजे. हे ऊर्जेचं प्रतीक म्हणून आपण तिथं दिलेलं आहे. आणि त्यामुळं निश्चितच एक कार्यकर्ता घडवण्याचं काम आंबेडकरी अनुयायांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. धन्यवाद सर. प्रतिनिधी विश्वनाथ घोडके, भीमा कोरेगाव, पुणे.